भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। प्रयागराजमधनं सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला अटक केली आहे। खोक्याची गुंडगिरी आणि अय्याशी जगासमोर आल्यापासून तो फरार होता। गेले 6 दिवस त्याचा शोध घेतला जात होता। गेल्या 3 महिन्यांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आका असल्याचा आरोप करणारे धस हे स्वतः देखील कुणाचे तरी आका आहेत। हे सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणातनं समोर आल्याचा अनेकांनी आरोप देखील केला। मात्र अटक होण्याआधीच टीव्ही चॅनल्सना मुलाखती देणारा खोक्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता। त्यामुळे पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। अखेर 6 दिवसांनी या खोक्याला बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आलेलं आहे। मास दाखवणाऱ्या सतीश भोसलेचा अटकेनंतरचा हा पहिला फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। बीड में उसे कब लाया जाएगा? बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। आनंद आहे। खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आका शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे। शोधलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।